Hello everyone, welcome to the next lecture of corporate law. In last lecture, we had discussed about responsibilities of promoters. In today's lecture, we are going to discuss about the liabilities of promoter. So, as responsibilities, there are certain liabilities of promoter also. Now, the first one liability is liability to account in a profit. As we have already discussed that promoter stands in a fiduciary position of a company, the promoter is liable to account to the company for all secret profit made by him without full disclosure to the company. The company may adopt any one of the following two courses if the promoter fails to disclose the profit. The company can sue the promoter for an amount of profit and recover the same with interest. The company can rescind the contract and recover the money paid. तर लायबिलिटी टू अकाउंट इन अ प्रॉफिट ह्याचा अर्थ काय? प्रमोटरच्या पहिली लायबिलिटी आहे ती म्हणजे प्रमोटर सिक्रेट प्रॉफिट कमवू शकत नाही. प्रमोटरने जर कोणताही सिक्रेट प्रॉफिट कमवला तर कंपनीकडे दोन ऑप्शन आहेत. एकतर कंपनी प्रमोटरवर केस टाकू शकते, त्याला कोर्टात घेऊन जाऊ शकते आणि त्याच्याकडून जो काही सिक्रेट प्रॉफिट कमवला आहे तो व्याजासकट परत घेऊ शकते. किंवा कंपनी असंही करू शकते की प्रमोटरने सिक्रेट प्रॉफिट कमवण्यासाठी जे कोणतेही कॉन्ट्रॅक्ट आणि ज्या कोणत्याही लोकांसोबत किंवा कंपनीसोबत केले असतील ते सगळे कॉन्ट्रॅक्ट कंपनी रद्द करू शकते. म्हणजेच प्रमोटर कोणताही सिक्रेट प्रॉफिट कमवू शकत नाही आणि जर प्रमोटरने कोणताही सिक्रेट प्रॉफिट कमवला आणि तो जर कंपनीच्या लक्षात आला तर कंपनी त्याच्यावर कारवाई करून त्याच्याकडून व्याजासकट पैसे घेऊ शकते किंवा त्याने सिक्रेट प्रॉफिट कमवण्यासाठी केलेले सगळे जे कॉन्ट्रॅक्ट आहेत ते कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करू शकते आणि जे काही पैसा प्रमोटरनी बाहेर टाकला असेल कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी तो पैसासुद्धा परत घेऊ शकते. दुसरी लायबिलिटी आहे ती म्हणजे लायबिलिटी फॉर मिसस्टेटमेंट इन द प्रॉस्पेक्टस. आता प्रमोटर हा व्यक्ती आहे ज्याने कंपनीची आयडिया आणली, ज्याने कंपनी स्टार्टअप केलं आणि त्यामुळं प्रॉस्पेक्टस बनवताना सुद्धा प्रमोटर हा महत्त्वाचा रोल प्ले करतो. आणि जर प्रमोटरने काही चुकीची माहिती प्रॉस्पेक्टसमध्ये म्हणजेच माहितीपत्रामध्ये लोकांकडून पैसा गोळा करण्यासाठी दिली असेल तर त्या बाबतीत त्याची जबाबदारी ठरवली जाईल. Section 62 subsection 1 holds the promoter liable to pay compensation to every person who subscribes for any shares or debenture on the faith of the prospectus for any loss or damage sustained by reason of any untrue statement included in it. ठीक आहे. तर प्रमोटरनी माहितीपत्रामध्ये मुद्दामून चुकीची माहिती दिली आणि त्या प्रॉस्पेक्टसवर विश्वास ठेवून बऱ्याच लोकांनी कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केलं आणि त्यामुळे लोकांचं काही नुकसान झालं असेल, इन्व्हेस्टरचं काही नुकसान झालं असेल तर ते इन्व्हेस्टर नुकसान भरपाई प्रमोटरकडून मागू शकतात. सेक्शन 62 also provides certain grounds on which a promoter can avoid his liability. Similarly, section 63 provides for criminal liability for misstatement in the prospectus and a prospectus may also become liable under this section. Promoters. Okay. Now, सेक्शन 62 प्रमोटरला हक्क देतो की तो जे काही त्याच्यावर आरोप लागतोय की त्याने माहिती चुकीची दिली प्रॉस्पेक्टसमध्ये तो त्याबद्दल स्वतःचं मत ठेवू शकतो. सेक्शन 63मध्ये असं लिहिलेलं आहे की प्रमोटर जर लायबल झाला, जर प्रमोटरवर आरोप सिद्ध झाले तर प्रमोटरना त्याच्यावर कारवाई होऊ शकते आणि त्याला प्रॉस्पेक्टसमध्ये चुकीची माहिती दिल्यामुळे आरोपी ठरवलं जाऊ शकतं. द प्रमोटर मे ऑल्सो बी इम्प्रेझेंट फॉर अ टर्म विच इज एक्सटेंडेड 2 years और मे बी पनिश्ड विथ द फाईन अप टू 5,000 फॉर अनट्रू स्टेटमेंट इन द प्रॉस्पेक्टस. मग काय होऊ शकतं जर प्रमोटरवर आरोप सिद्ध झाले तर एकतर त्याला 2 वर्षापर्यंतची जेल होऊ शकते किंवा 5,000 रुपयाचा त्याच्यावर दंड लावला जाऊ शकतो. तिसरी लायबिलिटी आहे प्रमोटरची पर्सनल लायबिलिटी.
Promoter is personally liable for all contracts made by him on behalf of the company until the contract have been discharged or any of the company take over the liability of the promoter. The death of promoter does not relieve him from the liabilities. कंपनीच्या बिहाफवर, कंपनीसाठी प्रमोटरने जे काही कॉन्ट्रॅक्ट केलेले आहेत ते कॉन्ट्रॅक्ट प्रमोटर कंपनी सुरू झाल्यानंतर त्याच्यामधून डिस्चार्ज होतो. पण कंपनी टेक्स ओव्हर द लायबिलिटी ऑफ द प्रमोटर्स. ठीक आहे, पण प्रमोटरची जी जबाबदारी आहे ती पूर्ण होत नाही. जरी प्रमोटरचा डेथ झाला तरीही प्रमोटर लायबल आहे, प्रमोटरची जबाबदारी आहे. ठीक आहे, म्हणून प्रमोटर हा कंपनीच्या बिहाफवर केल्या जाणाऱ्या प्रत्येक कॉन्ट्रॅक्टसाठी पर्सनली लायबल आहे. तिसरा आहे, चौथा आहे लायबिलिटी ॲट द टाइम ऑफ वाइंडिंग अप ऑफ कंपनी. In the course of winding up of company on an application made by the official liquidator, the court may make promoter liable for misfeasance or breach of trust. Further, where fraud has been alleged by the liquidator against the promoter, the court may order for the public examination. Now, समजा कंपनी उद्या बंद होत असेल, काही चुकीचे काम केले, काही फ्रॉडलंट काम केले कंपनीने आणि त्याच्यामुळे कंपनी बंद होती आहे, तर प्रमोटर ह्या व्यक्तीमुळे ही कंपनी बंद होते, त्यामुळे त्याला जबाबदार ठरवलं जाईल. आणि जे काही फ्रॉड करतोय ते फ्रॉड केलेलं प्रमोटरने जर सिद्ध झालं तर प्रमोटरचं पब्लिक एक्झामिनेशन म्हणजे त्याची ॲक्च्युअल चेकिंग होईल, त्याचे ॲसेट्स चेक केले जातील, त्याची प्रॉपर्टीज चेक केल्या जाईल आणि शोधलं जाईल की त्याने खरंच हा फ्रॉड केला आहे का. त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे तो आहे पनिशमेंट फॉर फ्रॉडलंटली इंड्युसिंग पर्सन टू इन्व्हेस्ट मनी. असं बरेचदा होतं की प्रमोटर हा इम्पॅक्ट करतो लोकांवर. प्रमोटरने मुद्दामून किंवा फ्रॉड पद्धतीने लोकांना इंड्यूस केलं, म्हणजे लोकांना प्रोवोक केलं, लोकांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला चुकीच्या पद्धतीने, त्यांना खोटं सांगून त्यांच्यासोबत फ्रॉड करून त्यांना इन्व्हेस्ट करण्यासाठी कंपनीमध्ये प्रोवोक केलं, तर त्याच्यावर काय कारवाई होऊ शकते ते आपण बघणार आहेत. ॲज पर सेक्शन 36, एनी पर्सन हू इज आयदर नोईंगली ऑर रेकलेसली मेक any statement, promise or forecast which is false, defective or misleading, or deliberately conceals any material fact to induce another person to enter into or to offer enter into. बघा, एखादा व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीने मुद्दामून चुकीची माहिती दिली किंवा काही मिसलिडिंग इन्फॉर्मेशन दिली किंवा काही गोष्टी लपवल्या ज्या इन्व्हेस्टरला इन्व्हेस्ट करण्याच्या अगोदर माहिती असायला पाहिजे होत्या, तर आणि त्या सगळ्या चुकीच्या माहितीमुळे, त्या सगळ्या चुकीच्या दिलेल्या स्टेटमेंट्समुळे जर एखादा इन्व्हेस्टर कॉन्ट्रॅक्ट करत असेल कंपनीसोबत किंवा इन्व्हेस्टमेंट करत असेल, तर एनी ॲग्रीमेंट फॉर ऑर विथ अ व्ह्यू टू ॲक्वायरिंग, डिस्पोजिंग ऑफ, सबस्क्रायबिंग फॉर ऑर अंडररायटिंग सिक्युरिटीज, जर तो कॉन्ट्रॅक्ट कंपनीसोबत इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी किंवा कंपनीचे शेअर्स अंडरराईट करण्यासाठी किंवा कंपनीचे शेअर्समध्ये सबस्क्राईब करण्यासाठी जर येत असेल, किंवा एनी ॲग्रीमेंट पर्पज ऑफ द प्रिटेंडेड पर्पज ऑफ विच टू सेक्युअर प्रॉफिट टू ऑर द पार्टीज फ्रॉम यील्ड ऑफ सेक्युरिटीज ऑर रेफरन्स टू फ्लक्च्युएशन इन द व्हॅल्यू ऑफ सेक्युरिटीज, किंवा त्या कॉन्ट्रॅक्टमुळे किंवा त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये ज्या काही पार्टी इन्व्हॉल्व आहेत त्या जर सेक्युरिटीज खरेदी करण्यासाठी किंवा कोणाच्या तर रेफरन्स नाले असतील सेक्युरिटीज, सेक्युरिटीजचं फ्लक्च्युएशन म्हणजे बाईंग अँड सेलिंग करण्यासाठी होत असेल, किंवा असा ॲग्रीमेंट ज्याच्यामुळे फॉर विथ अ व्ह्यू टू ऑप्टेनिंग क्रेडिट फॅसिलिटीज फ्रॉम एनी बँक, किंवा असा एखादा कॉन्ट्रॅक्ट ज्याचा वापर बँकेमधून कर्ज घेण्यासाठी होत असेल, तर ते कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करण्यात येते. म्हणजे कोणताही प्रमोटर चुकीची माहिती देऊन ना कोणत्या इन्व्हेस्टरला कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी सांगू शकतो, किंवा कंपनीचे कोणतेही सिक्रेट प्रॉफिट कमवण्यासाठी किंवा चुकीची माहिती मार्केटमध्ये आणून तो शेअर्सची खरेदी विक्री करू शकत नाही, किंवा चुकीची माहिती कोणत्याही व्यक्तीला देऊन, कोणत्याही बँकिंगला किंवा कोणत्याही एखाद्या फायनान्शियल कंपनीला देऊन
त्यांच्याकडून कर्ज घेऊ शकत नाही. आणि असं झालं तर त्याच्यावर पनिशमेंट लावला जाईल, त्याच्यावर कारवाई केली जाईल प्रमोटरवर. 6वा आहे कॉन्ट्रव्हेन्शन ऑफ प्रोव्हिजन रिलेटिंग टू प्रायव्हेट प्लेसमेंट. If a company makes an offer or accept monies in contravention of provision of private placement as stated in section 42, companies, its promoters and directors shall be liable for a penalty which is may extend to amount of involved in the offer or invitation or 2 crore rupees, whichever is higher. And the company shall also refund all monies to subscribing with the period of 30 days of the imposing penalty. आता कंपनीचा प्रमोटर, त्या कंपनीमध्ये त्याचा प्रभाव आहे, डायरेक्टर्स असतील किंवा मोठ्या पदावरचे अधिकारी असतील, त्या कंपनीमध्ये ज्या कंपनीमध्ये ते डायरेक्टर्स आहेत, प्रमोटर आहेत किंवा मोठे अधिकारी आहेत, त्या कंपनीमध्ये त्यांचा प्रभाव आहे आणि त्यांच्या प्रभावाचा वापर करून त्यांनी त्यांच्या जवळच्या लोकांना तिथे जॉब लावण्याचा प्रयत्न केला किंवा जवळच्याच लोकांना फक्त कॉन्ट्रॅक्ट देण्याचा प्रयत्न केला. आणि असं निदर्शनास आलं की ह्यांनी फक्त जवळच्याच लोकांना फायदा देण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कारवाई होईल. ही कारवाई काय असू शकते तर त्यांनी जेवढा ऑफर दिला आहे समोरच्या व्यक्तीला त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये येण्यासाठी, त्या ऑफर एवढी अमाऊंट त्यांच्यावर पेनल्टी म्हणून लावली जाऊ शकते किंवा 2 करोड रुपीज, जी कोणती हायर व्हॅल्यू असेल. समजा ऑफर 5 करोडचा दिला आहे की पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्ट एखाद्या व्यक्तीला देण्यासाठी एका डायरेक्टरने 5 करोड रुपये घेतलेत, तर त्याच्यावर 5 करोड किंवा 2 करोड यापैकी जी मोठी अमाऊंट आहे ती पेनल्टी लावण्यात येईल. मग इथं 5 करोड मोठं आहे तर 5 करोड रुपये. समजा त्याने 50 लाख रुपये घेऊन एखाद्या व्यक्तीला कॉन्ट्रॅक्ट दिला आहे किंवा एखाद्या व्यक्तीला मदत केली आहे जवळच्याच व्यक्तीला, तर 50 लाख आणि 2 करोडमध्ये 2 करोड ही मोठी रक्कम आहे. म्हणजे किमान 2 करोडचा तर त्यांच्यावर पेनल्टी लावण्यातच येईल जर कोणताही डायरेक्टर, प्रमोटर किंवा एखादा अधिकारी कंपनीचा हा त्यांच्या जवळच्याच लोकांना फक्त फायदा देण्याचा प्रयत्न करत असेल तर. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे अदर लायबिलिटीज ऑफ प्रमोटर्स. ठीक आहे, तर प्रमोटरच्या अजून काय लायबिलिटीज आहेत बघा. पहिला आहे त्याच्यामध्ये प्रमोटर इज नायदर अ ट्रस्टी नॉर अ एजंट ऑफ कंपनी बिकॉज देर इज नो कंपनी येट इन एक्झिस्टन्स. द करेक्ट वे टू डिस्क्राईब द लिगल पोझिशन दॅट ही स्टँड इज फिड्युशरी पोझिशन टुवर्ड्स अ कंपनी. म्हणजे प्रमोटर ना कंपनीचा ट्रस्टी आहे ना कंपनीचा एजंट आहे, तर तो फिड्युशरी पोझिशनमध्ये. फिड्युशरी म्हणजे काय, एक विश्वासू व्यक्ती म्हणून कंपनीमध्ये आहे, त्याला कोणताही पद दिलेलं नाही आहे कंपनीमध्ये, पण त्याचा कंपनीमध्ये प्रभाव असतोच. प्रमोटर ऑफ अ कंपनी स्टँड्स अनडाउटली इन अ फिड्युशरी पोझिशन. They have in their hands the creation of company. They have the power defining how and when and what type of company and under what supervision it shall start and came into existence and begin act as a trading corporation. म्हणजे कंपनीची नीवच, कंपनीचा जो बेस आहे हा प्रमोटरने सुरू केला आहे. त्यांच्या डोक्यात आयडिया आली होती, मग कंपनी कोणत्या प्रोडक्टमध्ये येणार, कोणते प्रोडक्ट लॉन्च करणार किंवा कंपनी कोणती सर्व्हिस देणार, कंपनी कधी स्थापन होणार आणि जी काही सिस्टमॅटिक प्रोसिजर आहे कंपनीला सुरू करण्यासाठी, ती कंपनीची जी पोझिशन आहे ती आज प्रमोटरमुळे आहे. ती प्रोसेस प्रमोटरनी केली म्हणूनच कंपनी मोठी झाली. त्यामुळे प्रमोटरचा प्रभाव कंपनीवर असतो. प्रमोटर कॅन नॉट बी अलाउड टू मेक एनी सिक्रेट प्रॉफिट. जसं आत्ता आपण डिस्कस केलं की प्रमोटरला कोणताही सिक्रेट प्रॉफिट कमवण्यात येणार नाही आणि जर त्याने कमवला तर व्याजासकट तो पैसा त्याला कंपनीला परत द्यावा लागेल जेव्हा कंपनीला ते लक्षात येईल. Promoter is not allowed to derive a profit from sale of his own property to the company unless the material factor are disclosed. समजा प्रमोटरकडे एखादी प्रॉपर्टी आहे आणि तो कंपनीला ती प्रॉपर्टी जास्त किमतीमध्ये विकतोय, तर प्रमोटरवर कारवाई होईल. प्रमोटरला अगोदर कंपनीसोबत कोणताही व्यवहार करताना त्याची पर्सनल प्रॉपर्टी विकताना त्याची सगळी माहिती मार्केटमध्ये दाखवणं गरजेचं आहे, इन्व्हेस्टरला दाखवणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं प्रमोटर कोणताही सिक्रेट प्रॉफिट त्याची पर्सनल प्रॉपर्टी विकून कमवू शकत नाही. प्रमोटर हू विशेस टू सेल हिज ओन प्रॉपर्टी टू द कंपनी मस्ट मेक अ फुल डिस्क्लोज ऑफ हिज इंटरेस्ट. द डिस्क्लोजर मे बी मेड टू इंडिपेंडंट बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. मग ही जी माहिती आहे, त्याला जर एखादी स्वतःची प्रॉपर्टी विकायची आहे कंपनीला, तर त्याला ही माहिती कोणाकोणासमोर दाखवणं गरजेचं आहे. तर पहिल्यात बोर्ड ऑफ डायरेक्टर्स,
नंतर आहे आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये सुद्धा त्याला ती माहिती दाखवावी लागेल. प्रॉस्पेक्टसमध्ये ती माहिती त्याला दाखवावी लागेल. आणि जे शेअर होल्डर्स आहेत एक्झिस्टिंग किंवा जे येणारे शेअर होल्डर्स आहेत भविष्यामध्ये त्यांनाही ही माहिती पोहोचवणं प्रमोटरने गरजेचं आहे. If promoter fails to discharge the obligation demanded of his fiduciary position, the company may rescind the contract or may be alternatively choose to take advantage of a contract and sue the promoter for damages of breach of his duty of company. जर प्रमोटरने असा एखादा कॉन्ट्रॅक्ट केला ज्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तो सिक्रेट प्रॉफिट कमवतोय किंवा कंपनी लक्षात आले की प्रमोटरने हा कॉन्ट्रॅक्ट करायला नव्हता पाहिजे, कंपनीसोबत जो कॉन्ट्रॅक्ट त्याने केलेला आहे तो कॉन्ट्रॅक्ट त्याने करायला पाहिजे नव्हता, त्याने विचारलाच केली नाही, त्याने चर्चाच केली नाही या कॉन्ट्रॅक्टची कोणासोबत, तर कंपनी ती कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करू शकते. ठीक आहे. आणि जे काही त्या कॉन्ट्रॅक्टमुळे डॅमेजेस झाले आहेत कंपनीला ते प्रमोटरकडून कंपनी वसूल करू शकते. सिक्रेट प्रॉफिट सेल ऑफ प्रॉपर्टी कॅन बी रिकवर्ड फ्रॉम प्रमोटर. ठीक आहे. जर प्रमोटरने कोणताही सिक्रेट प्रॉफिट कमवला असेल प्रॉपर्टी वगैरे विकून तर तोही कंपनी परत घेऊ शकते. पोझिशन ऑफ अ प्रमोटर इज फिड्युशरी कन्सर्निंग द कंपनी विच इज बिंग प्रमोटर हिज पोझिशन इज क्वासी लिगल. अ प्रमोटर इज नायदर अ ट्रस्टी नॉर एन एजंट ऑफ अ कंपनी विच प्रमोट्स बिकॉज देअर इज नो ट्रस्ट ऑर प्रिन्सिपल इन एक्झिस्टन्स ॲट द टाइम ऑफ हिज एफर्ट्स. बघा, तर प्रमोटर हा फिड्युशरी पोझिशनमध्ये का बरं आहे? प्रमोटरला कोणतंही पद का बरं नाही आहे कंपनीमध्ये? कारण की प्रमोटर हा आधी आला आणि कंपनीचा जन्म नंतर झाला आहे. जेव्हा प्रमोटर हा आला अस्तित्वात आला तेव्हा कंपनी जन्मालाच आली नव्हती. कंपनीला जन्मालाच प्रमोटरच्या एफर्ट्सने आलं आहे. कंपनीचा जन्मच प्रमोटरमुळे झाला आहे, कारण की इन्कॉर्पोरेशनच कंपनीचं प्रमोटरने केलं आहे. मग जेव्हा कंपनीच अस्तित्वात नव्हती मग कंपनीमध्ये पद कसं भेटणार प्रमोटरला? म्हणून प्रमोटरला कोणतंही पद नाही आहे. Consequently, promoter must make full disclosure of relevant fact including any profit made. शेवटी सांगायचं काय की प्रमोटरने सगळीच माहिती, जर त्याने काही सिक्रेट प्रॉफिट कमवलं असेल किंवा जी काही मटेरियल फॅक्ट आहे, जी काही खरोखर माहिती आहे त्याच्या कॉन्ट्रॅक्ट्सशी रिलेटेड असेल किंवा त्याच्या कामाशी रिलेटेड असेल, ती कोणतीही माहिती त्याने लपवू नये, ती सगळी माहिती त्याने डिस्क्लोज करावी. ही प्रमोटरची जबाबदारी आहे, ही प्रमोटरची लायबिलिटी आहे. त्यामुळं आज आपण प्रमोटर्सच्या लायबिलिटीज इन डिटेल डिस्कशन केल्यात. ठीक आहे. बाकीचे पॉईंट्स आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊयात. थँक्यू व्हेरी मच.